पूर्वीच्या लोकांनी काय केले, एक ग्रामीण भागात एक तुम्हाला कोणतरी ग्रामदैवत दिले की ते गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतर असायचे ग्रामदैवत. तुम्ही एक आठवड्याचा एक वार दिलाय, त्या वारा दिवशी तुम्ही न चप्पल घालता जायचं आहे. तिथं न चप्पल घालता गेला की ॲक्युप्रेशर एक शास्त्र आहे. कारण शेतात वैरण आणणाऱ्या माणसाला कुठल्याही साखर वाढत नाही. त्याला कारण एकच आहे की सकाळ सकाळी त्याला ॲक्युप्रेशर होतंय. कमीत कमी फॅन खाली एसी खाली बसणाऱ्या माणसानं देवाच्या नावाखाली निदान आठवड्यात एकदा तरी ॲक्युप्रेशर घ्यावं, ही पूर्वीच्या लोकांचा उद्देश. आणि ज्या देवळाच्या दारात तुम्ही जाताय तिथे पिंपळाची आणि वडाची झाड आहेत, ती तुम्हाला 24 तास ऑक्सिजन देते. जेव्हा तुम्ही चालत जाताय त्यावेळेला तुम्ही झाडाखाली थांबताय, विश्रांती घेताय. हे पहिली गोष्ट ॲक्युप्रेशर झालं. दुसरी गोष्ट त्या झाडाखाली बसलं की प्युअर ऑक्सिजन झालं. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जे तुमचं आयदान किंवा पार आहे, पार उभा ठेवली कधीच गरम होत नाही ना. आडवी टाकले की 2 मिनिटात तुम्हाला हात लावू देत नाही, एवढी पार गरम होती. त्याचा अभ्यास करून आपल्याला हिंदू धर्मातल्या लोकांनी काय केलं की देवळाला शिखर केली. म्हणून तुम्ही एकाला एक माणूस जरी लागून उभा असला जात तरी तुम्हाला देवळाच्या आत गरम होत नाही. त्याला कारण काय तर ती वास्तूची रचना. हिंदू धर्मात शिखर आहेत, ख्रिश्चन धर्मात शिखर आहेत आणि मुस्लिम धर्मात गोलघुमट आहेत. त्या लोकांचा उद्देश काय आहेत बघा. ते गोलघुमट केल्यामुळे सुद्धा तुमची किरण विभागली गेलीत. आज गारवाच असणार आहे ना. म्हणजे पहिला ॲक्युप्रेशर, प्युअर ऑक्सिजन, तिसरी गोष्ट आतला गारवा. आणि ज्यावेळेला तुम्ही घंटा वाजवताय त्यावेळेला तुमची दोन्ही मनं प्रफुल्लित होतात आणि ते लय तुमच्या अंतर्मारापर्यंत जाते. तुमची दोन्ही मनं एकत्र येतात. करचीला त्या कामात सक्सेस होते. त्यालाच म्हणायचं देव पावला, यालाच म्हणायचं विज्ञान.